आणि दुसरा एक विषय आहे तो म्हणजे दुसरा आहे आपल्या वीरचा. वीर दुसरी विलांटी ना. वीर पहिलीला आहे तर त्याला थोडंच आहे. आता तो जरा बाहेर गेलाय पण तरी पण आमच्या या विधीलाच सांगतो, वीरना पण तुला 7 वाजता उठायचं आहे. 7 ते 8 त्याची शाळेची तयारी करायची आहे. 8 साडेआठ पर्यंत, पण 8:30 ते 2:30 शाळा आहे त्याची. 2:30 ते 3 त्याने TV पाहावा, आराम किंवा विश्रांती करावी. थोडासा शरीराला आराम हाही गरजेचा आहे. पण मात्र 3:30 ते 5:30 ट्युशन टोंबरे मॅडम. 5:30 ते 6 त्याने खेळावं किंवा विश्रांती करावी. पण 6 ते 7 क्लासचा किंवा शाळेचा मराठीचा अभ्यास, 7 ते 8 क्लासचा किंवा शाळेचा गणिताचा अभ्यास, 8 ते 9 क्लासचा किंवा शाळेचा इंग्रजीचा अभ्यास आणि 9 ते 10 EVS वाचन किंवा लेखन. अशा प्रकारे 4 तास. याच्यातला 1 तास झाला 5 मिनटं फिरून यायचं, पुन्हा 1 तास झाला 5 मिनटं फिरून यायचं, पुन्हा 1 तास झाला 5 मिनटं फिरून यायचं, पुन्हा 1 तास झाला 5 मिनटं फिरून यायचं. कारण पाय मोकळे पण करणं गरजेचं आहे. पण 10 ते 10:30 जेवण आणि 10:30 ते 11 शतपावली म्हणजे जेवल्यानंतर चालणं गरजेचं आहे. इथं सुद्धा 6:30ला उठून चालणं गरजेचं आहे. इथं पण लिहितो मी, सकाळी 6:30 ते 7 चालणे, 6:30 ते 7 उठल्याही चालणं गरजेचं आहे. बघा, प्रयत्न करा. आपलं डोळ्यासमोर वेळापत्रक असलेलं चांगलं असतं. जर आपलं नियोजन असेल तर त्या परीनं आपण प्रयत्न करतो. तर मला वाटतं ही मुलगी खूप चांगली आहे, हुशार आहे. हिला कळालं आपल्याकडे ना नियोजन पाहिजे, म्हणजे त्यात थोडा बदल होईल. पण नियोजन असेल तर आपल्याला कामाला गती येते, कामाला एक प्रभाव येतो. सगळं करणार. तर तुझं नाव लिहि बरं. पूर्ण. हां कर. आता ही तिची सही बघा. बोल. सही कर, तुझी सही. क्या बात आहे. त्याची येते तुला, तू त्याचा करून घ्या अभ्यास. क्या बात आहे. तू आता एका वाक्यात बोल. मी वीरचा आणि माझा दोघांचा अभ्यास प्रामाणिक करणार. बोल. माझा आणि वीरचा अभ्यास प्रामाणिकपणे करणार. वेळापत्रकाप्रमाणे. माऊलींनी दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे. रामकृष्ण हरी. God bless you.